नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महिला विधेयक किंवा महिला आरक्षण विधेयक आणि त्यासाठीची घटना दुरुस्ती, त्यानंतर निवडणूक मतदारसंघांचं परिसीमन या संबंधित जे काही विधेयक आणि प्रस्ताव या आठवड्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये लोकसभेत आणले गेले, त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची एक विशेष बैठक बोलवण्यात आली होती आणि त्यामध्ये मतदानानंतर ते विधेयक फेटाळलं गेलं आणि त्यामुळे जी काही चर्चा चालू आहे ती थांबायचा नाव घेत नाहीये. आणि त्याचं कारण असं आहे की विरोधकांना फार मोठा आनंद झाला की आपण 12 वर्षात पहिल्यांदा संसदेमध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांचा पराभव केला. आणि खरं आहे, 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आपलं सरकार बनवलं, शपथ घेतली, मंत्रिमंडळ बनवलं, त्यानंतर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहे. पण या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये, 12 वर्ष म्हणजे आता येत्या आणखी 2 महिन्यांनी जून मध्ये त्यांना 3 वर्ष पूर्ण होतील. पण या सगळ्या कालखंडामध्ये मोदी सरकार किंवा भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार यांना लोकसभेत असो किंवा राज्यसभेत असो त्यांचा कुठलाही प्रस्ताव फेटाळला गेला असं बिलकुल झालं नाही. अगदी पहिल्यांदा म्हणजे 2014 नंतरच्या पहिल्या टर्म मध्ये राज्यसभेमध्ये काँग्रेसचं जवळपास बहुमत होतं किंवा भाजप विरोधकांचं बहुमत होतं. त्यामुळे कुठलाही प्रस्ताव लोकसभेत आपल्या बहुमताच्या जोरावर भाजप, मोदी सरकार किंवा एनडीए संमत करून घेऊ शकत असले तरीही राज्यसभेत आपला प्रस्ताव मंजूर होणार नाही याची त्यांना खात्री होती. आणि म्हणूनच जे आपल्या बरोबर नाहीत, एनडीएत नाहीत, भाजप सोबत नाहीत किंवा सरकारच्या पाठिंब्याला उभे राहिलेले नाहीत, पण तरीही आपल्या सोबत येऊ शकतात अशा काही पक्षांना आणि त्यांच्या सदस्यांना अंधारून गोंधारून अनेक गोष्टी, अनेक प्रस्ताव हे राज्यसभेत सुद्धा नरेंद्र मोदींनी संमत करून घेतले होते. 2019 पर्यंत अमित शहा हे सरकारमध्ये नव्हते. ते मला वाटते 2-3 वर्षानंतर राज्यसभेत निवडून आले, पण आरंभीच्या काळात पक्षाचा अध्यक्ष म्हणून ते काम करत होते पहिल्या टर्म मध्ये. अशा वेळेला मोदी आणि अरुण जेटली वगैरे, राजनाथ सिंग यांनाच सगळा कारभार मॅनेज करावा लागत होता. 2019 नंतर अमित शहा हे लोकसभेत निवडून आले, देशाचे गृहमंत्री झाले आणि तेव्हापासून लोकसभा, राज्यसभा आणि संसदीय कामकाज पक्षाचं आणि सरकारचं या दोनही गोष्टी अमित शहाच हाताळत असतात. पण या सगळ्या कालखंडामध्ये म्हणजे अमित शहा गृहमंत्री असताना, सरकारमध्ये असताना किंवा नंतरही एकूण 12 वर्षामध्ये जवळजवळ कधीही मोदी सरकारचा संसदीय कामकाजामध्ये पराभव झाला नव्हता. हा पहिला पराभव आहे आणि म्हणून त्याचं कौतुक आहे. आणि अशी थोडीशी शक्यता दिसली किंवा असं थोडस काही आशेचा किरण दिसला तरी राहुल गांधी यांना पंख फुटतात आणि ते गरुड भरारी मारायला बघतात. ही आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या लोकसभा निवडणुका 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाने अबकी बार 400 पारचा नारा दिला होता, पण भाजपचं गाडं एनडीएला पण 400 किंवा मिळाल्या नाहीत जागा आणि भाजपचं गाडं तर बहुमताच्या खाली अडकलं, 240 वर येऊन अडकलं. आणि तेव्हापासून राहुल गांधी सतत एक गोष्ट बोलत आले की आम्ही पहिल्या अधिवेशनात हमने तो प्रधानमंत्री का अहंकार तोड दिया है वगैरे वगैरे. किंबहुना हे सरकार चालू शकणार नाही हे बहुतांश राजकीय विश्लेषकांचं मत होतं. निष्कर्ष होता की नितीश आणि नायडू या दोघांच्या कृपेने आज मोदी सरकार स्थापन झालेलं आहे, पण ते फार काळ चालेल असं शक्य नाहीये. नितीश किंवा नायडू यांनी आपल्या कुबड्या काढून घेतल्या ते हे सरकार बघता बघता पडेल आणि त्यासाठी आकडेवारी सगळ्यांनी सांगितली.
पण एवढं सगळं असून सुद्धा नरेंद्र मोदी अत्यंत कठोर निर्णय घेत पुढे जात राहिले. त्यांचा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये तुलनेने पराभव झाला नाही. आता तर राज्यसभेमध्ये काँग्रेसला आपलं विरोधी पक्ष पद टिकवणं, विरोधी नेते पद टिकवणं हे अवघड झालेलं आहे. आणि भाजप हा सगळ्यात मोठा नव्हे तर 100 पेक्षा अधिक सदस्य असलेला राज्यसभेतला पक्ष झालाय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला प्रस्ताव फेटाळला जाऊ नये याची काळजी घेत घेत वाटचाल केलेल्या मोदी सरकार किंवा भाजपने या महिला आरक्षण विरोधक विधेयकामध्ये आपला प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे यासाठी कुठलंच गणित मांडलं नव्हतं का? आपल्याकडे स्वपक्षीय बहुमत नाही आणि एनडीए कडे सुद्धा 2/3 बहुमत नाही. त्यामुळे असा प्रस्ताव आणला आणि त्यामध्ये विरोधक एकजूट झाले तर आपला प्रस्ताव म्हणजे घटना दुरुस्तीचा आणि महिला आरक्षणाचा प्रस्ताव हा सरळ सरळ फेटाळला जाईल आणि आपला पहिल्यांदा ऐतिहासिक पराभव संसदेमध्ये होईल. हे न कळणे इतके अमित शाह किंवा नरेंद्र मोदी बुद्धू नाहीत. आणि इथेच तर गंमत झाली की मोदी सरकारचा संसदीय कामकाजामध्ये पराभव झालेला आहे, पण ते दुःखी नाहीत. आणि त्यांना पराभूत करणारे जे कोणी विरोधी पक्ष आहेत, ज्याला INDA आपण म्हणू शकतो, अशा भाजप विरोधी गठबंधनातले पक्ष हे सुद्धा आनंद तरीकाने नाचू लागलेत असं झालेलं नाही. किती विचित्र गोष्ट आहे बघा. सामना संपलेला आहे, कोणीतरी जिंकलेला आहे, कोणीतरी हरलेला आहे, पण एकीकडे हरण्याचं दुःख नाही आणि दुसरीकडे जिंकण्याचा आनंदोत्सव नाही. हे काय प्रकरण आहे? प्रामुख्याने जी मंडळी या बाजूचं समर्थन करतात किंवा त्या बाजूचं समर्थन करतात, असे सगळेच लोक या प्रकाराने गोंधळून गेलेले आहेत की यातून नेमकं काय साध्य होतं. अगदी मोदी विरोधक म्हणून ज्यांची ओळख आहे असे पत्रकार, असे विश्लेषक, संपादक सुद्धा गोंधळलेले आहेत. त्यांना हा मोदी सरकारचा पराभव हवा होता, पण तो झाला तरी पटलेला नाही. तर न पटण्याचं कारण काय? तर न पटण्याचं कारण असं आहे की त्यांनाही खात्री आहे की मोदी आणि शहासारखी मुरब्बी माणसं अशा रीतीने आपला पराभव संसदेमध्ये आमंत्रित करून बोलवणार नाहीत, ओढवून घेणार नाहीत. तर त्यांनी हे का केलं आणि त्याचं उत्तर शोधण्यात ही सगळी मोदी विरोधी मंडळी गडबडून गेलेली आहे. दुसरीकडे मी सुद्धा भाजप समर्थक आहे, माझ्यासारखे अनेक भाजप समर्थक, मोदी समर्थक आहेत. त्यांनाही हा प्रश्न पडलाय की असा पराभव होणारे दिसत असून सुद्धा ते विधेयक आणायचं आणि चक्क 2 दिवसाचं विशेष अधिवेशन किंवा विशेष बैठक घेऊन त्यावर चर्चा घडवून आणायची आणि आपल्या थोबाडीत मारून घेतल्यासारखं ते विधेयक फेटाळून घ्यायचं. तर यामध्ये मोदी शहांचा नेमका डाव असेल तर काय आहे? आणि हा प्रश्न फक्त माझ्यापुरता मर्यादित नाही. जे स्वतःला कट्टर भाजप विरोधक मानतात असे पत्रकार, संपादक सुद्धा बावचळलेले आहेत. कळत नाहीये नेमकं काय झालंय. आणि म्हणून मग ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. अपेक्षित एक गोष्ट होती. तुम्ही लक्षात घ्या, हे विधेयक फेटाळलं जाणार हे सत्ताधारी गटाला किती पक्क माहिती होतं. कारण ते विधेयक फेटाळलं गेल्यानंतर ज्या प्रकारे सत्ताधारी गोटातल्या महिला हातात ते काळे फलक घेऊन बाहेर आल्या, याचा अर्थ ते विधेयक फेटाळलं जाण्याच्या आधीपासून ते फलक तयार केलेले होते. याचा अर्थ सरळ असा होतो की हे विधेयक फेटाळलं जावं यासाठीच आणलेलं होतं. विरोधकांचा यात विजय व्हावा आणि मोदी सरकारचा किंवा एनडीएचा संसदेमध्ये पराभव व्हावा यासाठीच ते विधेयक आणलं होतं. यावर जणू काय दोन्ही बाजूच्या विश्लेषकांचं एकमत होताना दिसतंय. पण मग मुद्दा असा उरतो की हात दाखवून अवलक्षण कशाला? मोदी शहांनी आपलाच पराभव होईल यासाठी हा सगळा उपद्व्याप करण्याची गरज काय? तर मित्रांनो, राजकारण हे असंच असतं. वरकरणी ज्याला आपण पराभव समजतो तो पराभव नसतो. तो दूरच्या कुठच्या तरी मोठ्या विजयासाठी
काही काळ घेतलेली माघार असते, ज्याला आजकालच्या पत्रकारी भाषेमध्ये बॅकफुटवर गेले म्हणतात. तर बॅकफुटवर जायचं असतं, कारण विकेट टिकवायची असते आणि नुसती विकेट टिकवायची नसते, अनेकदा बॅकफुटवर जाऊन सुद्धा सिक्सर मारता येतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे काय झालंय ना, हे समजून घेण्याची गरज आहे. कारण त्यातून विस्कटलेली INDA आघाडी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 2024च्या लोकसभा निवडणुका लढवणारी देशभरच्या बिगर भाजपा किंवा भाजप विरोधी पक्षांची जी आघाडी आहे INDA किंवा ज्याला इंडिया आघाडी म्हणतात, ती विस्कटलेली होती गेल्या 2 वर्षामध्ये. या विधेयकाच्या विरोधामध्ये त्या विखुरलेल्या सगळ्या भाजप विरोधी पक्षांचं मनोमिलन झालेलं आहे. ते एकत्र आलेले आहेत. तुम्हाला आठवतं, लोकसभेला आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची दिल्लीत आघाडी होती, अनेक ठिकाणी आघाडी होती. पण लोकसभा निवडणुका संपल्यानंतर हळूहळू करत हे पक्ष एकमेकाच्या विरोधात इतके विस्कटत गेलेले की लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आलेल्या अनेक निवडणुकांमध्ये INDA किंवा ही राहुल गांधींची जी आघाडी आहे, इंडिया आघाडी आहे, ती कुठेही जवळजवळ एकत्र निवडणूक लढवू शकली नाही. आत्ता ज्या बंगालमध्ये विधानसभा निवडणुका चालू आहेत, त्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी, त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि डावी आघाडी हे तिघेही एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवत आहेत. इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसणारे, बैठका करणारे डाव्या आघाडीचे नेते आणि काँग्रेस हे केरळमध्ये एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात साधं जागा वाटप झालं नाही, ते एकमेकाविरुद्ध लढले आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. हरियाणामध्ये आम आदमी पार्टी 4-5 जागा मागत होती, तेवढ्याही द्यायला काँग्रेसने नकार दिला आणि लोकसभेनंतर अवघ्या 3 महिन्यामध्ये भाजपने परत एकदा हरियाणात सत्ता मिळवली. आणि कारण एकच होतं की आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये हरियाणात जागा वाटप होऊ शकलं नाही. महाराष्ट्रामध्ये हे पक्ष एकमेकांना पाडण्यासाठीच एकत्रित निवडणूक लढवत होते. तर सांगायचा मुद्दा असा की या महिला आरक्षण विधेयकाच्या निमित्ताने 2 वर्ष किंवा 1.5 वर्ष विस्कटून गेलेली जी इंडिया आघाडी होती ती एकजूट झाली. या सगळ्यांनी मिळून 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जी आकडेवारी आपल्या समोर आलेली होती, 293 काहीतरी सत्ताधारी NDA आघाडीला जागा मिळाल्या होत्या आणि आता या मतदानामध्ये 297-98 म्हणजे काय 4-5 अपक्ष वगैरे इतर आले असतील, पण बेसिकली 293 हा जो आकडा होता तो त्याच्या पुढे जाऊन 300चा आकडा सुद्धा NDA आघाडीला या विधेयकाच्या मतदानामध्ये गाठता आला नाही. आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा जवळजवळ 225-230च्या आसपास भाजप विरोधी INDA आघाडीचं संख्याबळ होतं. या मतदानामध्ये महिला आरक्षण विधेयक जे होतं त्यासाठी झालेल्या मतदानामध्ये तुम्ही विधेयकाच्या विरुद्ध पडलेल्या मतदानामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली या विधेयकाला संसदेमध्ये आक्रमकपणे विरोध करण्यात आला. त्या विरोधाचं नेतृत्व राहुल गांधी करत होते. म्हणजेच अल्टिमेटली INDA आघाडीच्या नेतृत्वाखाली हा विरोध झाला असं म्हणता येईल. आणि त्यासाठी झालेल्या मतदानात परत 230 मतं ही या विधेयकाच्या विरोधात पडली. अर्थात आजही लोकसभेमध्ये NDAचं निर्विवाद बहुमत आहे हे त्यातून सिद्ध झालं. पण घटना दुरुस्ती करताना तो प्रस्ताव पास होण्यासाठी सभागृहात उपस्थित असलेल्या संख्याबळापैकी 2/3 इतकं बहुमत मिळालं पाहिजे. म्हणजेच काहीतरी 360 वगैरे मतांची गरज होती. तेवढी मतं पडली नाही. जवळजवळ 60 मतं हे कमी पडल्यामुळे हे काय म्हणतात त्याला, घटना दुरुस्ती विधेयक, महिला आरक्षण विधेयक फेटाळलं गेलं आणि झालं.
ते विधेयक बारगळलं. त्याच्याबरोबर आणखीन 3 प्रस्ताव होते, ते सुद्धा सरकारने मागे घेतले आणि पराभव मान्य केला. सरकारने तो पराभव मान्य केला. पण यातून झालं काय ते लक्षात घ्या. विस्कटलेली INDI आघाडी किंवा इंडिया आघाडी, एक पक्ष दुसऱ्या पक्षाला जुमानत नव्हता. RJD असेल, समाजवादी पक्ष असेल, तृणमूल काँग्रेस असेल, डावी आघाडी असेल, महाराष्ट्रात शिवसेना असेल किंवा आणखीन कुठला पक्ष असेल, हे सगळे स्वतंत्रपणे आपलं आपलं राजकारण करत होते. मग दिल्लीत असोत किंवा राज्यात असोत. या सगळ्यांना परत एकदा भाजप किंवा मोदी विरोधामध्ये एकजुटीने उभं करणं ही त्यांची जबाबदारी आहे. पण ती जबाबदारी या महिला विधेयकाच्या निमित्ताने भाजपने किंवा मोदी सरकारने पार पाडली आहे. विरोधी पक्ष विस्कटलेले असतात, त्यांना एकजूट करण्याचं काम हे मोदींनी केलं किंवा अमित शहानी केलं किंवा NDA सरकारने केलं. पण त्यातून भाजपला लाभ कुठला होणार आहे? कुठला राजकीय फायदा भाजपला यातून होऊ शकतो की त्यांनी आपलं नुकसान संसदीय पातळीवर आपलं नुकसान झालं असं चित्र निर्माण केले. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की राजकारणात दिसणारे फायदे आणि असणारे फायदे यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जी विस्कटलेली INDI आघाडी होती म्हणजे काय होतं, तर यातले बहुत सगळे काँग्रेस सोडून उरलेले जे पक्ष आहेत त्यापैकी बहुतांश पक्ष, मग सोनिया, ममता बॅनर्जी असोत, केजरीवाल असोत किंवा डावी आघाडी असो, हे सगळे राहुल गांधींच्या नेतृत्वाला कंटाळले होते. ते जितके सोनिया गांधींच्या कालखंडामध्ये एकजुटीने भाजपच्या विरोधात काम करत होते, तो सहमतीचा भाव आज राहुल गांधींच्या काळात उरलेला नाही आणि त्यामुळे विरोधी पक्ष असा विस्कटून गेलेला आहे. तरी गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कशी बशी एकजुटीची मोड जोडलेली होती. आज घडीला आपण बघाल तर 2 वर्षामध्ये INDI किंवा इंडी आघाडी या आघाडीची बैठक सुद्धा झाली नाही. 2 वर्षात सगळ्या बिगर भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांची एखादी बैठक सुद्धा झाली नाही. हो ठीक आहे, मोदी सरकार झालं, ते आघाडीचं सरकार आहे, पण ते पाडण्यासाठी आपण काही करू शकतो का? त्यासाठी एकत्र बसू शकतो का? एकत्रित म्हणजे वोट चोरी हा मुद्दा घेऊन किंवा EVMचा मुद्दा घेऊन राहुल गांधी आपलं काहीतरी करत राहिले, समाजवादी पक्ष आपलं काहीतरी करत राहिला, ममता बॅनर्जी आपलं काहीतरी करत राहिला, हे सगळे विस्कटून गेले होते. आम आदमी पक्ष आपलं काहीतरी करत राहिला. एकत्रितरित्या भाजप विरोधात, मोदी सरकार विरोधात यांनी कुठलीही कसलीही मोहीम चालवली असं आपल्याला दिसलं नाही. SIRचा केवढा मोठा विषय हा राहुल गांधींनी बिहारमध्ये उचलला, ममता दीदींनी तो बंगालमध्ये चालवला. पण देशभर SIR चालू असेल तर त्यावर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशव्यापी काहीतरी आंदोलन चळवळ करायला पाहिजे होती. पण तुम्हाला दिसलं की राहुल गांधी आपल्या परीने बिहारमध्ये रॅली काढत होते, पण बंगालमध्ये त्यांनी त्या विषयाला हात सुद्धा घातला नाही. उलट बंगालमध्ये SIRच्या विरोधात दंड थोपटून ममता दीदी उभ्या राहिल्या, पण ममता दीदी फार अगदी निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत धडक दिली. पण INDA मध्ये असलेले इतर पक्ष जे आहेत, उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा केरळमधले डावे असतील, तमिळनाडूतले द्रमुक असेल, यापैकी कोणीही SIRच्या विरोधामध्ये एकत्रित येऊन काहीतरी केलं पाहिजे होतं, ते केलं नाही. म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर गेले जवळजवळ 20 महिने विरोधी पक्ष INDI नावाची आघाडी, इंडी आघाडी ही फार विस्कटून गेली होती. महिला आरक्षण विधेयकाच्या निमित्ताने त्यांची एकजूट झाली आणि ही एकजूट ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली झाली आहे. विजय राहुल गांधींचा झालेला आहे, ममता दीदीचा नाही झालेला, अखिलेश यादवचा किंवा स्टालिनचा विजय झालेला नाही. विजय झालाय तो राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालाय आणि म्हणूनच
समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की राहुल गांधींच्या हातून विरोधी राजकारणाची सूत्र सुटत चालली होती, ती परत एकदा भक्कमपणे राहुल गांधींकडेच राहतील अशा रीतीची खेळी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदीय पराभवातून साध्य केलेली असेल तर एक लक्षात घ्या, त्यांना हवा तोच त्यांचा विरोधी नेता असेल. ही निवड त्यांनी केलेली आहे, भाजप विरोधी पक्षांनी केलेली नाही. आणि म्हणून राहुल गांधींना किंवा INDAला सशक्त सबळ करण्यासाठी हे विधेयक आणून भाजपने आपला पराभव ओढवून आणला, अशी ही एक शक्यता आहे. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.